फ्रेंड्स, वेलकम टू एम एस आरीवर्क क्लासेस. या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत स्वस्तिक. आता स्वस्तिक हे तुम्ही कुठे यूज करू शकता. बेबी शॉवरचं जे काही नॅपकिन असेल त्यावर करता येतं. त्याचबरोबर जर तुम्ही अंतरपाठ वगैरे बनवता तर त्यामध्ये देखील हे स्वस्तिक यूज होतात. तर हे आपण क्लासच्या स्टार्टिंगमध्ये पाहतोय कारण खूप सिंपल पद्धतीने पाहणार आहोत आपण. याच्यामध्ये करायचं काय आहे, स्वस्तिक अगोदर तर व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर स्वस्तिक कितीही तुम्ही मोठ्या साईजमध्ये घ्या, त्यावेळेला फ्लॅट ब्रश यूज करायचा आहे. राऊंड ब्रश याच्यामध्ये यूज करायचा नाही मोठ्या साईजमध्ये असेल तर. आता इथं आपण प्रॅक्टिससाठी घेतलेलं आहे त्यामुळे छोट्या साईजमध्ये घेतोय. याच्यामध्ये पूर्ण असं रेड कलर फिल करायचा आहे. म्हणजे खूप सिंपल आहे. फक्त करायचं एवढंच की तुम्ही अंतरपाठ जर बनवत असाल तर याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. म्हणजेच मोठ्या साईजमध्ये हे करायला लागतं. याच्यासाठी असा रेड कलर घेतला आहे. हा रेड चिली कलर आहे हा मेन म्हणजे, ज्याच्यामध्ये की खूप जास्त डार्क कलर असतो. आता हाच डार्क कलर आपण या पूर्ण स्वस्तिकमध्ये फक्त फिल करून घ्यायचा आहे. कुठेही त्याला आउटलाईन वगैरे घ्यायची नाही आहे, असंच फक्त कलर फिलअप करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अगोदर आपण फ्लॅट ब्रशचा यूज केला. आता कमी स्पेस असल्यामुळे इथं राऊंड ब्रशच्या यूजमध्ये हे पूर्ण कलर 7मध्ये कंप्लीट करून घ्यायचे. आता कलर्स आपण काय केलं, स्वस्तिकमध्ये तर रेड कलर घेतला. आता हे जे छोटे छोटे आतमध्ये डॉट्स असतात पहा, त्याच्यामध्ये एकतर तुम्ही येलो कलर घेऊ शकता किंवा मग प्लेन असा रेड कलर, ऑप्शनल आहे. पर्याय आहे 2 याच्यामध्ये, एकतर रेड किंवा मग जो येलो कलर आहे तो घ्यायचा. आता इथं मी पूर्ण असा रेड कलरमध्येच बनवते. जसे की हे आपण नॅपकिनवरती करत आहोत. नॅपकिनवर करत असताना देखील आपण रेड कलरमध्ये करतो. म्हणजे कुठलाही बेबीचं वेलकम असेल, फर्स्ट बॉर्न बेबी आहे आणि त्याचं वेलकम करायचं आहे तर त्या टायमिंगला देखील आपण असं स्वस्तिक वगैरे बनवतो. त्याचबरोबर हुपार्टमध्ये देखील बनवतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्वस्तिकचा यूज होतो. त्याचबरोबर तुम्ही ब्लाऊजवर देखील बनवू शकता. जर सपोज तुम्ही बॅक साईडला वर्क करता, पेंटिंग करता फॅब्रिक पेंटिंगमध्ये, ते फॅब्रिक पेंटिंग असेल तुमचं गणपती बाप्पांचं, तर त्याच्या स्लीव्जवर तुम्ही हे स्वस्तिक घेऊ शकता. म्हणजे स्वस्तिक कुठे यूज होतो. हे छोटे छोटे किंवा एक मोठा पॅचवर्क म्हणून पण स्वस्तिक घेता येतो. त्याला साईडनं कटबीट्सची आउटलाईन घ्यायची. हे एक प्रकारे झालं स्वस्तिकचं यूज. त्यानंतर सेकंड यूज म्हणजेच तुम्ही
जी तुमची स्लीवची खालची बॉर्डर असते आपली फिटिंगची, तिथे खूप छोटे छोटे असे स्वस्तिक करू शकता. साधारण 1 इंच एवढे स्वस्तिक तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पूर्ण बॉर्डरमध्ये फक्त स्वस्तिकच घ्यायचे. अशी त्याची आउटलाईन पण खूप सुंदर दिसते. नक्की ट्राय करून पहा. आता इथं हा आपला स्वस्तिक कंप्लीट झाला आहे. याला आउटलाईन आपण करत नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येलो कलरमध्ये देखील याला आउटलाईन करू शकता. आता याच्यामध्ये हा आहे आपला फॅब्रिक पेंटिंगच्या क्लासमधील वर्क. जर तुम्हाला देखील फॅब्रिक पेंटिंगचा क्लास जॉईन करायचा असेल तर वर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. तर हा स्वस्तिक रेडी झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.